म्हणत आहे तुषार. तुषार तुझा आवाज तुम्हाला माझा हे आवाज होतोय मध्ये माझा मध्ये आवाज येतोय ना म्हटलं. हो का? बरं. मध्ये मध्ये कट होतोय. नमस्कार मंडळी. आय थिंक सुरुवात करूया आपण. लोक हळूहळू जॉईन होतील. माझं नाव मकरंद फडके. मी विद्यार्थी सहाय्यक समितीचा कार्यकर्ता आहे आणि ट्रस्टी पण आहे. आणि फिलाडेल्फिया एरियातल्या लोकांना दुसरी ओळख म्हणजे ह्या भागात मी बरीच वर्ष राहिलेलो होतो. त्यावेळेस फिलाडेल्फिया मराठी मंडळाचा अध्यक्ष पण होतो. तर आज आमचं जे हे इनिशिएटिव्ह आहे की विद्यार्थी सहाय्यक समिती पुणे ह्या संस्थेची ओळख नॉर्थ अमेरिकेमधल्या आपल्या मराठी बांधवांना आणि इतरांना करून द्यायची. त्याचा एक भाग म्हणून हा झूम कॉल आपण आयोजित केलेला आहे. आणि सर्वप्रथम फिलाडेल्फिया मराठी मंडळ आणि त्यांचे अध्यक्ष सचिन प्रभुदेसाई, उपाध्यक्ष सुचित्रा शिंदे या दोघांचे मी समितीच्या वतीने आभार मानतो की त्यांनी आम्हाला हे त्यांच्या मेंबर्स पर्यंत पोहोचायची आम्हाला संधी दिली. सो थँक्यू व्हेरी मच. आजचं आपलं जे प्रेझेंटेशन आहे एक साधारणपणे तासाभराचा कार्यक्रम आम्ही प्लॅन केलेला आहे. त्याच्यात समितीविषयी एक 35 ते 40 मिनिटाचं प्रेझेंटेशन असेल. समिती काय आहे, समितीचं कार्य कसं आहे, समितीचे काय प्लॅन्स आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला चर्चा करता येईल. प्रश्न असतील काही प्रश्नांची उत्तरं देता येतील. हा कॉल आम्ही रेकॉर्ड करतोय किंवा ह्या कारणासाठी की काही लोकांनी मेसेज केला होता की त्यांना आज यायला जमत नाही पण त्यांना ऐकायला आवडेल. त्याप्रमाणे आम्ही आज हा रेकॉर्ड करतोय कॉल. तर आपण आता सुरुवात करूया. आजचं जसं म्हटलं तसं पहिलं आपण प्रेझेंटेशननी सुरुवात करणार आहोत. आणि आमचे पहिले स्पीकर जे आहेत, आजचे पहिले स्पीकर ते म्हणजे तुषार रंजनकर. तुषारजी समितीचे मॅनेजिंग ट्रस्टी आहेत. मुख्य म्हणजे समितीचे ते माझे विद्यार्थी पण आहेत. आणि समितीचे जसे आमचे कार्यकर्ते आहेत बरेचसे माझे विद्यार्थी आहेत, त्यापैकीच तुषारजी एक माझे विद्यार्थी आहेत आणि धडाडीचे कार्यकर्ते आहेत. म्हणजे मला नेहमी आश्चर्य वाटतं की त्यांचा स्वतःचा व्यवसाय सांभाळून सुद्धा जवळजवळ समितीसाठी 50% वेळ ते देतात. मग एकीकडे व्यवसाय आणि एकीकडे समिती असं दोन्ही गोष्टी त्यांच्या जोरात चालू असतात. तुषारजींचा कम्प्युटर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट त्यांनी समितीच्या काय विचारसरणीने प्रेरित होऊन इंदापूर भागात त्यांनी चालू केली आणि ती अतिशय सक्सेसफुल इन्स्टिट्यूट आहे. तर मी सर्वप्रथम तुषारजींना विनंती करतो की त्यांनी समितीचा ओव्हरव्ह्यू आणि एक समिती काय हे जरा लोकांना थोडक्यात सांगावं आणि त्यानंतर आपण हळूहळू पुढे जाऊया. तुषार प्लीज. तुषार, कॅन यू हिअर अस? डॉक्टर तो जॉईन झालाय पण मला असं वाटतं की प्रॉब्ली कनेक्टिव्हिटी कुड बी अ प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम. का? तुम्ही घेताय मग? हो सर मी येतोय का आवाज? हो आलाय तो आता आला. हो येतोय. ओके ओके. नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. ऍक्च्युली विद्यार्थी समितीच्या बाबतीमध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की डॉक्टर अच्युतराव आपटे हे फ्रान्सला शिकायला गेले असताना तिथे त्यांना थोडी मदत केली आणि मग त्यांना असं वाटलं की पुण्यामध्ये जे विद्येचं माहेरघर आहे तिथे ग्रामीण भागातल्या येणाऱ्या विद्यार्थ्यांना, गरजू विद्यार्थ्यांना मदत केली पाहिजे. आणि मग त्या हेतूनी डॉक्टर अच्युतराव आपटे सरांनी आणि त्यांच्या सहकार्यांनी वार लावून जेवण अशा 5 विद्यार्थ्यांपासून या संस्थेची सुरुवात केली 1955च्या आसपास. आणि नंतरचा जो प्रवास आहे त्यानंतर आत्ताचा आपण स्लाइड बदलतोय ना? माझा आवाज येतोय ना? तुषार, आय थिंक तुम्ही सांगत जा त्याला स्लाइड बदलायला म्हणजे क्यू मिळेल त्याला. हो हा. तर 1956 साली याची सुरुवात झाली. हे सगळे सरांचे, अच्युतराव आपटे सरांचे सर्व सहकारी आणि त्यांनी सुरुवात केली आणि मेनली एज्युकेशन, युथ ट्रान्सफॉर्मेशन, वुमन एम्पॉवरमेंट या ह्याच्यामध्ये गेली 65 वर्षापेक्षा अधिक संस्था काम करत आहे. नेक्स्ट स्लाइड ओंकार.
हो, जर मी मगाशी म्हटल्याप्रमाणे वार लावून जेवण 5 विद्यार्थ्यांपासून सुरुवात झाली. ती म्हणजे त्या काळात प्रत्येकाच्या घरी जाऊन जेवण करणं आणि त्या विद्यार्थ्याला ती मदत पहिली दिली गेली. आणि त्यानंतर आता जर आपण बघितलं, नेक्स्ट स्लाइड ओंकार, तर जवळजवळ आता 740 विद्यार्थी समितीमध्ये राहत आहेत. आणि या विद्यार्थ्यांपैकी 417 विद्यार्थी गर्ल्स आहेत. आणि आपण जर चार्ट बघितला तर मोस्टली विदर्भ, मराठा, नॉर्थ महाराष्ट्र इथून भरपूर विद्यार्थी शिक्षणासाठी, आणि आता दिवसेंदिवस मुलींचं प्रमाण त्यामध्ये खूप वाढत आहे. अशा पद्धतीने सुरुवात झालेली आहे. आता सुरुवात अगदी लजपतराय भवन 1966 मध्ये 117 विद्यार्थ्यांनी सुरुवात झाली. त्यानंतर सुमित्रा सदन 1969 मध्ये, आता त्याचे 140 विद्यार्थी राहतात. डॉक्टर आपटे वसतिगृह 1979 साली, आता 183 विद्यार्थी तिथे राहतात. पीडी कारखाने 2008 मध्ये आणि हरिभाऊ फाटक 2011 मध्ये, असे टोटल 740 विद्यार्थी आता समितीमध्ये राहत आहेत. आणि नेक्स्ट स्लाइड ओंकार, हे सर्व विद्यार्थी ग्रामीण भागातले गरजू आणि होतकरू, मेनली इकॉनॉमिकल मेरिटियस स्टुडंट आणि इकॉनॉमिकल पुअर बॅकग्राऊंड मधले विद्यार्थी आमच्याकडे इथे सगळे, आम्ही सर्व त्यातले विद्यार्थी आता आहोत आणि येतात, आणि हायर एज्युकेशनसाठी सगळे येतात. मेनली यांच्यामध्ये डिझर्विंग आणि त्यांच्यामध्ये मेन इन्फॉर्मेशन मोठ्या प्रमाणात समिती उपक्रमांच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करते. प्रोव्हाइडिंग ऑपॉर्च्युनिटी टू अपलिफ्टिंग दिस रुरल स्टुडंट, इट इज द मेन ऑब्जेक्टिव्ह. तेच आहे. आम्ही असं म्हणतो की आमचं जे मेन ब्रीद वाक्य आहे की सर्वांगीण विकासातून युवा सक्षमी, स्वच्छता, समता, या 3 व्हॅल्यू आम्ही मुलांमध्ये देण्याचा प्रयत्न करतो. इथं पाहिलं तर वेगवेगळ्या प्रकारच्या फॅसिलिटीज ज्या आहेत त्यामध्ये आता आपण या साइड मध्ये बघितलं तर कम्प्युटर फॅसिलिटी. नेक्स्ट साइड ओंकार, मेडिकल सेंटर आहे, रूम अकोमोडेशन, कम्प्युटर, लॅपटॉप लायब्ररी चालवलेली आहे. इतर लायब्ररी पण अवेलेबल आहे. मेस, स्पोर्ट्स सेंटर्स आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे क्लब्स पण विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत. सर्वांगीण इन्फॉर्मल एज्युकेशन मध्ये आणि सर्व विद्यार्थी स्वतः पार्टिसिपेट या सगळ्या गोष्टींमध्ये करतात. सर्व गोष्टी विद्यार्थी व्यवस्थापन आमच्याकडे आहे. अतिशय स्ट्रॉंग पद्धतीने सर्व विद्यार्थी, सिनियर स्टुडंट या ज्युनियर स्टुडंटला ताई दादाच्या भूमिकेमध्ये गाईड करत असतात. या सर्व फॅसिलिटी उपयुक्त असं विद्यार्थ्यांचं केंद्र आहे. पूर्ण युवा परिवर्तन म्हणजे 1 वर्षात मुलांमध्ये पण ट्रान्सफॉर्मेशन होतं. आमचं जर लिडरशिप स्ट्रक्चर जर बघितलं इथे तर तुमच्या लक्षात येईल, मेन सर्वात वरती 35 त्याच्यामध्ये ऍडव्हायझरी मंडळ आहे, कर्ता मंडळ आहे, मेंबर्स आणि डोनर. तुषार, आवाज गेला तुमचा. तुकाराम, तू कंटिन्यू करतो का? आवाज बहुतेक डिस्कंटिन्यू होतोय. तुकाराम, घेता का तुम्ही? ओके, तर कंटिन्यू कर, डिस्कंटिन्यू होतं. ओके, थँक्यू. समितीचं स्ट्रक्चर मध्ये विश्वस्त मंडळ, कार्यकर्ता मंडळ, सल्लागार मंडळ आणि त्या खालोखाल आमच्या विद्यार्थ्यांचं कॉन्ट्रीब्युशन खूप मोठं आहे. खरं म्हणजे विद्यार्थीच हे सर्व वसतिगृह मॅनेज करतात पूर्ण यांनी. अख्ख्या संस्थेला मिळून फक्त 14 कर्मचारी वर्ग आहे. बाकी व्हॉलंटरीली कार्यकर्ते आणि विद्यार्थी यांच्या बळावरतीच समितीचं पूर्ण व्यवस्थापन राबवलं जातं. त्याचा परिणाम असा आहे की त्यामुळं ओव्हरऑल कॉस्ट जी आहे समितीची ती खूप कमी आहे. आजच्या कंडिशनला एका विद्यार्थ्याला मागे आम्हाला 60,000 रुपये वार्षिक खर्च येतो. त्यातले 30,000 रुपये विद्यार्थ्याकडनं फी स्वरूपात जमा केले जातात आणि 30,000 रुपये हे समाजातल्या देणगीदारांकडनं मिळवले जातात. याच्यामध्ये इव्हन 30,000 रुपये मिळवण्याची सुद्धा संधी त्या विद्यार्थ्याला असते, कारण आमच्याकडे अर्न अँड लर्न सारखी स्कीम सर्व विद्यार्थ्यांना कंपल्सरी असते. विद्यार्थी खरा गरजू यावा या दृष्टीनं पहिल्यापासून ही अशी संकल्पना पुढे राबवण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी स्वतःच्या रूमची सफाईपासून तर स्वतःच्या जेवणासाठी, राहण्यासाठीचं अर्थार्जन करणं हेही त्यामध्ये अपेक्षित धरलेलं आहे. ओंकार, पुढची स्लाइड.
आता समितीचं जे ऑपरेशन आहे ते ऑपरेशनली खूप गेली 65 वर्ष हे काम सगळ्या सहृदयी लोकांच्या सहकार्यानं पुढे जात आहे. याच्यामध्ये व्हॉलंटरी वर्कर्सचं कॉन्ट्रीब्युशन खूप मोठं आहे. एकूण समितीच्या सर्व कार्यपद्धतीमध्ये कम्प्लीट ट्रान्सपरन्सी आहे. आमचे बॅलन्स शीट सुद्धा आमच्या वेबसाईटवरती उपलब्ध आहेत. गेली काही वर्ष आम्ही कम्प्लीट झिरो टॉलरन्स कम्प्लायन्स पॉईंट ऑफ व्ह्यू त्याच्याकडे बघतो. चॅरिटेबल ऑर्गनायझेशन असल्यामुळं त्या संदर्भातले सर्व जे काही नियम, म्हणजे त्यामध्ये चॅरिटी कमिशनर ऑफिसचे काही ज्या काही तरतुदी आहेत किंवा इन्कम टॅक्स पॉईंट ऑफ व्ह्यूने आम्हाला ATG आहे, 12A आहे, इव्हन आमच्याकडे FCRA अकाउंट आहे. 1972 सालापासून फॉरेन करन्सी अकाउंट आमच्याकडे, आणि इव्हन आमच्याकडे CSR म्हणजे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीच्या अंडर वुमन एम्पॉवरमेंट आणि एज्युकेशन या 2 कॉजसाठी कॉर्पोरेट सुद्धा आम्हाला या कामी मोठ्या प्रमाणावरती सहकार्य करतात. गेल्या वर्षी संस्थेनं ISO 9001 सर्टिफिकेशन मिळवलेलं आहे. सो कम्प्लीट ट्रान्सपरन्सी, स्ट्रॉंग गव्हर्नन्स सिस्टम ही समितीच्या एकूण याची ओळख आहे. ओंकार, नेक्स्ट स्लाइड. आता प्रत्येक विद्यार्थ्याला संस्थेच्या याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी आठवड्याला 4 तास काम करणं अपेक्षित असतं. त्यामध्ये जेवणाच्या वाढण्यापासून तर वसतिगृहाच्या सफाईपर्यंत, बागकामापर्यंत सर्व कामं विद्यार्थी करतात. त्यामुळे कुठल्याही प्रकारचा कर्मचारी वर्ग संस्थेच्या एकूण ऑपरेशन्स मध्ये नाही आहे. त्याचबरोबर 70 कार्यकर्त्यांची टीम समितीच्या याच्यात जवळपास काम करते व्हॉलंटरीली. कुणी 1 दिवस 2 दिवस, काही लोक आठवड्यातले 3-4 दिवस. तुषार खरं तर आठवड्यातले 4 दिवस जवळपास समितीसाठी काम करतो. आणि फुल टाइम मी म्हटल्याप्रमाणे आमच्या एकूण स्टाफची संख्या खाली 14 आहे. त्यात 5 वसतिगृह आत्ता जी आहेत त्या 5 वसतिगृहाचे रेक्टर्स, तिथले रखवालदार आणि सपोर्ट स्टाफ मध्ये अकाउंट्स आणि डोनर विभागातले कर्मचारी सोडले तर सर्व काम हे व्हॉलंटरी वर्कर्स द्वारा आणि विद्यार्थ्यांद्वारा केलं जातं. ओंकार, नेक्स्ट स्लाइड. खरं म्हणजे विद्यार्थ्याच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट पॉईंट ऑफ व्ह्यू संस्थेची ओळख ही वेगळी आहे. हे फक्त राहणं, जेवण हे अनुषंगिक आहे आणि त्याची सर्वांगीण डेव्हलपमेंट, म्हणजे आम्ही याला युवा परिवर्तन केंद्र असं संबोधतो. आणि त्या अनुषंगानं प्रत्येक विद्यार्थ्यांना इथे संस्थेसाठी दररोज अर्धा तास काम करणं, योगासनांसारखी संकल्पना सकाळी 5:30ला प्रत्येकाला योगा करणं कंपल्सरी असतं. अर्न अँड लर्न सारखी स्कीम मी मगाशी जसं त्याचा उल्लेख केला, ती स्कीम सर्व विद्यार्थ्यांसाठी अनिवार्य आहे. त्यानंतर पाल्यपालक योजना, ज्यामध्ये जे विद्यार्थी खेड्यातनं येतात आणि पुण्यासारख्या शहरांमध्ये आल्यानंतर त्यांना एक कुटुंब मिळावं. सो जे आमचे पुण्यातले साधारणतः डोनर्स आहेत, इव्हन आता काही ओव्हरसीज डोनर्स सुद्धा या पाल्यपालक योजनेच्या संकल्पनेतनं समितीला जोडलेले आहेत. त्यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्यानं त्या पालकांकडे जाऊन दर महिन्याला भेट घेणं, त्यांचं गायडन्स घेणं, तर विद्यार्थ्याला एक घर मिळतं, म्हणजे एक फॅमिली मिळते. आणि पालकांच्या जे डोनर्स आहेत त्यांच्या दृष्टीने जे पैसे आपण समितीला डोनेट केले त्याचा खरोखरच उपयोग विद्यार्थ्यांवरच्या जडणघडणीत कसा होतो हे प्रत्यक्षानं समजतं. तर ही पाल्यपालक योजना खूप महत्वाची योजना समितीची कित्येक वर्षापासून खूप चांगल्या पद्धतीने राबवली जाते. आणि विद्यार्थी विकास ही जी संकल्पना आहे ती आमच्याकडे खऱ्या अर्थानं समितीची वेगळी ओळख आहे. मला वाटतं सुप्रियाताई जॉईन झालेल्या आहेत. हो, सुप्रियाताई माझा तुम्हाला आवाज ऐकू हो येतोय माझा? हो, हा, येतोय. तर मी ठीक सुप्रियाताईंना आहे. विनंती करतो की विद्यार्थी विकास ही संकल्पना जी काय आहे ती त्यांनी जरा सांगाल. अक्षरशः 1975 साली साधारण असा डोक्यात आमच्या एका कार्यकर्त्यांच्या विचार आला की आपण जेव्हा नुसतं जेवण खाण आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी देत नाही आहोत, पण मुलांचा पूर्णतः वाढ होण्यासाठी मानसिक आणि शारीरिक या सगळ्यासाठी काहीतरी वेगळं करायला हवं. म्हणून विद्यार्थी विकास केंद्राची स्थापना झाली खरं तर. आणि विद्यार्थी विकास केंद्रामध्ये नवीन येणाऱ्या मुलांना जे काही प्रॉब्लेम्स असतात किंवा कन्फ्युजन असतं किंवा पेअर प्रेशर असतं ते घालवण्यासाठी आणि त्यांना एक मोकळं वातावरण देण्यासाठी आम्ही काही सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट त्यांची करतो. वर्षभराचा प्लॅनर करून त्यांच्यासाठी काही कार्यक्रम आखलेले असतात आणि त्याच्यामध्ये जसं योगासनं कंवाशिका कंपल्सरी आहे तसं विद्यार्थी विकास केंद्राचे पण कार्यक्रम त्यांना कंपल्सरी असतात. आणि अर्थातच हे आपण सगळे जेवणानंतर करतो. आठवड्यातून 2 दिवस विद्यार्थी विकास केंद्राचे कार्यक्रम अटेंड करायचे. त्याच्यात आपण 3 लेवल करतो. फर्स्ट इयरच्या मुलांसाठी आपण एक फाउंडेशन कोर्स डिझाईन केलाय की त्यांना
बाकीचे प्रेशर्स न घेता समितीमध्ये मिसळून जाण्यासाठी काय काय करायला हवंय, स्वतःला डेव्हलप करायला हवंय, तर ती डेव्हलपमेंट त्यांची सॉफ्ट स्किल्सनी किंवा आपण जे जीवनमूल्य म्हणतो, लाईफ स्किल्स म्हणतो, त्याच्यातून कशी डेव्हलप होतील ह्याचा एक प्लॅनर तयार असतो आमचा. आणि आठवड्याला नेमकं काय घ्यायचं हे ठरलेलं असतं. त्याच्यामध्ये अगदी ऍप्टिट्यूड टेस्ट पासून पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट प्रोग्रामचे जे आपण सगळे म्हणतो की स्वॉट अनालिसिस आहे, नंतर लिडरशिप डेव्हलपमेंट आहे, स्टडी स्किल्स आहेत, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग टेक्निक्स आहेत, अशा पद्धतीचे जे 8-9-10 स्किल्स असतात तर ती त्यांना इनोव्हेटिव्ह पद्धतीने सांगितली जातात. म्हणजे क्लासरूम टाईप आम्ही काही घेत नाही. वेगवेगळ्या त्या विषयातले तज्ज्ञ बोलवले जातात आणि मुख्यतः मला सांगायला आनंद होतो की आमच्यातले अनेक कार्यकर्ते त्याच्यामध्ये भाग घेतात आणि आपापल्या आवडीनुसार एक एक स्किल बद्दल मुलांशी बोलणं, चर्चा करणं, त्यांना समजावून सांगणं, या पद्धतीने पहिला वर्ष पुढे जातं. दुसऱ्या वर्षी आपण ग्रुप डिस्कशन्स ठेवलेली असतात. म्हणजे इतके आजूबाजूला इतक्या प्रकारचे विषय मुलांच्या असतात, डोक्यात असतात, भोवताली असतात, काही काही त्यांना त्रास देत असतात. या सगळ्यांची जर मुलांनी लिस्ट केली एखादी आणि जो आम्ही त्यांच्यासाठी काउन्सिलर नाही म्हणत मी, त्यांच्यासाठी जो कार्यकर्ता किंवा वक्ता पाठवतो त्याच्याशी बोलून डिस्कस करून ग्रुप डिस्कशनच्या माध्यमाने आपले प्रश्न काही सोडवता येतात का, आणि ग्रुप डिस्कशन ही पद्धत अतिशय उपयुक्त आमच्या मुलांसाठी ठरलेली आहे. त्यात पुन्हा आम्ही सायन्स क्लब, आर्ट्स क्लब, कॉमर्स क्लब, इंजिनिअरिंग क्लब असे वेगवेगळे क्लब्स केलेत. त्या त्या विषयाच्या क्लब मधली मुलं त्या त्या विषयाचे ग्रुप डिस्कशन्स करतात आणि खरंच विद्यार्थी सहाय्यक समितीच्या प्रेमामुळे अनेक मोठे लोक यांची सेशन्स घ्यायला येत आहेत. त्याच्यामध्ये आपण पुन्हा स्टुडंट्सची एज्युकेशनल ट्रिप घेतो. म्हणजे आपल्यासारखी एखादी संस्था जर काही वेगळं काम करत असेल तर तिथे मुलांना पाठवणं, 1-2 दिवसाची ट्रिप करणं, तिथे जाऊन त्यांनी तो सगळं नवीन काय चाललंय आपल्यासारखं किंवा आपल्यापेक्षाही चांगलं किंवा आपल्यापेक्षा वेगळं असं काही चाललंय, त्यासाठी त्यांना एज्युकेशन ट्रिपवर पाठवलं जातं. आणि ही सगळी जी विद्यार्थी विकास केंद्राची मॅनेजमेंट आहे ना, तर ती सगळी मुलं करत असतात. आम्ही ऑब्झर्वर असतो, आम्ही प्लॅनर करून देतो, रेक्टर त्याचं एक्झिक्युशन करतात आणि सगळं जे चालवायचं आहे प्रत्येक सत्राची एक लीडर असते किंवा असतो आणि त्यांनी ते सगळं 1.5-2 तासाचं सेशन कंप्लीट करायचंय, त्याचं रिपोर्टिंग करायचंय. अशा पद्धतीने त्यांची मॅनेजमेंट पण तिथे आम्ही बसवलेली असते. नंतर आम्ही काय करतो की आता आपल्या म्हणजे भारतीय मुलांना स्पोकन इंग्लिशची अडचण भयंकर असते आणि आता आपल्यात सगळीच मुलं ग्रामीण भागातून आलेली आहे, त्यामुळे त्यांना इंग्रजीची अडचण खूप येते आणि त्यामुळे खूप वेळेला त्यांचा कॉन्फिडन्स गेलेला असतो. नोकरीला जाताना इंटरव्ह्यूला तर त्याचा कॉन्फिडन्स नसतोच, पण त्याच्यासाठी पहिल्या वर्षापासून आपण स्पोकन इंग्लिशचे क्लासेस त्यांच्यासाठी सुरू केले. ते आमच्याच कार्यकर्त्या आहेत, त्या ते स्पोकन इंग्लिशचे हे घेतात, क्लासेस असं नाही पण त्यांना हाऊ टू स्पीक गुड सुप्रिया, आणि त्यांचं हा काय मध्ये तुमचा हे झाला होता, आवाज डिस्कनेक्ट झाला होता म्हणून म्हटलं, पण हा येतोय बरं. आता. बोला हा प्लीज. आता येतोय ना. ते त्या पद्धतीने स्पोकन इंग्लिशचं आम्ही सुरू केलेत. क्लासेस म्हणत नाही पण त्यांची सेशन्स म्हणूयात आपण, ती आपण सुरू केलेली आहेत. आणि आता आपण जापनीज क्लासेसचे पण विद्यार्थी विकास केंद्राअंतर्गत आपण हे ट्रेनिंग सुरू केलं. बरीच वर्ष झाली त्याच्या मागे. रंजनकर सर आमचे होते 5-7 वर्षापूर्वी, त्यांनी ते आणि प्रभाकर पाटील सर त्यांनी जापनीज क्लासेसची सेशन सुरू केली. आम्हाला आनंद वाटतो सांगायला की त्यातून ती भाषा शिकून 3 ते 4 मुलं आता जपानमध्ये जॉबला गेलेली आहेत. म्हणजे इतके ते होरायझन. अगदी सुजाता कोळेकर नावाची माझी विद्यार्थिनी तर त्यातला जपानमधल्या एका मोठ्या कंपनीची सीईओ आहे आणि तिने इन्स्पायर केलं आणि हे सगळं सुरू झालं. तसंच आपण काय करतो की दरवर्षी नुसतंच त्यांना सारखं काहीतरी शिकवतोय असं नको व्हायला, म्हणून सगळ्या प्रकारच्या स्पर्धा असतात आपल्याकडे मुलांसाठी. मग त्याच्यामध्ये डिबेट आहे, नंतर वक्तृत्व स्पर्धा आहेत, लिटरेचर मधल्या काही एक्सपर्ट्स लोकांना बोलवून लेखक तुमच्या भेटीला असा एक कार्यक्रम करतो. त्यांचे कल्चरल प्रोग्राम आखतो, कारण का त्यांनाही नाटक करायचं असतं, त्यांना स्ट्रीट प्लेस करायचे असतात, त्यांना गायचं असतं, त्यांना नाचायचं असतं, वाद्य वाजवायची असतात. त्यासाठी एक कल्चरल प्रोग्राम होतो त्यांचा. स्टोरी टेलिंग, पोएट्री, रिडिंग कॉम्पिटिशन्स ठेवल्या जातात. स्पोर्ट्स वरती पण आमच्याकडे खूप मोठा भर दिला जातो की सर्वांगीण त्यांची जर विकास व्हायचा असेल तर योगासनांबरोबर स्पोर्ट्सही काही आले पाहिजे. त्याच्याही सगळी कॉम्पिटिशन्स आपण ठेवतो त्याच्यामध्ये. आणि मुख्य त्यानंतर आमच्या मनात असा विचार आला की हे सगळं तर ते डेव्हलप पर्सनॅलिटी करण्यासाठी आपण करतोच आहोत, पण आता हा एआयचा जो भस्मासूर असं म्हटलं जातं की सगळ्या जगावरती आलेला आहे, त्यातून नोकऱ्या किती जाणार आहेत, राहणार आहेत किंवा मिळणार आहेत की नाही,
त्यासाठी मग आमचीच मुलं जर आंतरप्रेन्युअर झाली, उद्योजक झाली, तर त्यासाठी कसोशीने प्रयत्न सुरू आहे. आणि त्या डेव्हलपमेंटचा एक छान सेल तयार केलाय. डॉक्टर ज्योती गोगटे, सुरेश उमाप हे दोघं जण त्याला लीड करतायत. प्रतापराव पवार सरांचाही त्याच्या मागे भक्कम आधार आहे. आणि तुकाराम सरांच्या स्वप्न असं आहे की आम्ही जेव्हा थिंक टँक मध्ये 5 वर्षाचा प्लॅनिंग केलं, तेव्हा त्याच्यामध्ये उद्योजकता विकास आला पाहिजे. आणि निदान ह्या 5 वर्षात आपली 10 मुलं तरी उद्योजक झाली पाहिजेत. म्हणजे नोकरी करणारी नाही तर नोकरी देणारी व्हायला हवीत, असं आमचं त्याच्यामध्ये मिशन होतं. आणि त्याप्रमाणे ते काम जोरात सुरू आहे. ते पण 3 पायऱ्यांवरती करतोय आम्ही. पहिल्या वर्षी त्यांना फक्त उद्योजकता विकासाची तोंड ओळख द्यायची. दुसऱ्या वर्षी मग त्यांना बाकीचे सगळे त्यातले जे कॉम्पोनंट्स असतात की फायनान्स कसा करायचा, बिझनेस आधी आयडिया जनरेशन कशी हवी आहे तुझ्या डोक्यामध्ये, इथपासून सुरू करून आणि मग सक्सेस पर्यंत त्यांना कसं न्यायचं हँड होल्डिंग करून, हे आम्ही त्याच्यामध्ये सगळं सांगतो. थोडक्यात म्हणजे कसं होतं की इथे पहिल्या वर्षी आलेलं मूल आणि तिसऱ्या वर्षी पासआउट झालेलं मूल याच्यामध्ये जमीन आसमानाचं अंतर आहे. आणि त्याची प्रत्यक्ष उदाहरणं म्हणजे आता आपल्याला एक मिनिट, प्रत्यक्ष उदाहरणं म्हणजे तुमच्या समोर आता आमचे तुकाराम सर बसलेत आणि रंजनकर सर बसलेत. त्याच्यातूनच हे बाहेर आणि असे अनेक जण आहेत. आणि आनंदही असा आहे आम्हाला की हे सगळेजण पुन्हा समितीसाठी काम करायला येतात. म्हणजे इतकी भक्कम टीम तयार होते आपली. आणि तुम्ही स्लाइडवर बघत असाल की अनेक त्यातले सक्सेसफुल आहेत. त्यांची एक लिस्ट तुम्हाला समोर वाचायला मिळते आहे. आणि त्याच्यातून आपण अजून किती इन्स्पायर करू शकतो याचा दरवर्षी नव्याने विचार विद्यार्थी विकास केंद्र करतं. त्याप्रमाणे या वर्षीचंही आमचं प्लॅनिंग सुरू आहे. अजून काही त्याच्यामध्ये जर पॉइंट्स हवे असतील तर मग मी बोलते. पण आता पुढे जाऊया. तुम्ही घेताय का तुकारामला विनंती करू, त्रिवेणी आणि हा जो त्रिवेणीचं सरांना सांगू दे. हा, मी घेतो. हो सुप्रियाताई, मी घेतो. हो, घ्या चालेल. समितीच्या जसं आता सुप्रियाताईंनी विद्यार्थी विकास केंद्र संकल्पनेबद्दल सांगितलं, तसंच समिती काही वेगवेगळे नाविन्यपूर्ण गोष्टी करते आणि खूप वर्षापासून आम्ही विद्यार्थी दशेत असल्यापासून करते. त्यामध्ये आमच्याकडे एक सामाजिक जाणीव प्रकल्प नावाची संकल्पना राबवली जाते की ज्याच्यामध्ये हे जे विद्यार्थी समितीत शिकतात त्यांना शेजारी आमच्या शिवाजीनगरचं जे फर्ग्युसन रोडचं आमचं वसतिगृह आहे, तिथे शेजारी पोलीस लाईन मध्ये शाळेमधल्या मुलांना चे वर्ग घेणं, किंवा लजपतराय आमचं जे शिवाजी हाऊसिंग मधलं वसतिगृह आहे तिथे जी वैदुवाडीतली शाळा आहे कॉर्पोरेशनची, त्या शाळेतल्या मुलांची तयारी करून घेणं, ही सगळी मुलं साधारणतः 20 ते 25 या गटानं या विद्यार्थ्यांना शिकवायला जातात. 8वी 9वी 10वीचे विद्यार्थी जे कॉर्पोरेशन शाळेमध्ये शिकतात यांची तयारी करून घेणं, खेळ घेणं, स्कॉलरशिपची तयारी करून घेणं किंवा 10वीसाठीची तयारी करून घेणं, त्यात मॅथ, सायन्स, इंग्लिश अशा प्रकारच्या अभ्यासक्रमाच्या संबंधितलं पण काम म्हणजे शिकवणं, असं साधारणतः त्याच्यात आहे. या विद्यार्थ्यांना कमॉशिकामध्ये पेमेंट दिलं जातं आणि याला साधारणतः स्पॉन्सरशिप आम्ही घेतो. आता एक अॅन आर्बर मधलं मराठी मंडळ बरोबर या संदर्भातली काही बोलणी प्रगती पथावर आहे आणि त्यांच्या दृष्टीने आम्ही हा त्रिवेणी नावाचा प्रोग्राम की ज्याच्यामध्ये एक महाराष्ट्र मंडळ आमच्या ह्या प्रोग्रामसाठी सपोर्ट करत आहे की ज्यामधनं आमच्या विद्यार्थ्यांना अर्न अँड लर्न मध्ये, कारण त्या विद्यार्थ्याला त्याची तयारी करून शिकवावं लागतं. दुसरी गोष्ट त्याच्या शिक्षणाच्यासाठी, कारण बरेच विद्यार्थी पुढे स्पर्धात्मक परीक्षेच्या दृष्टीनं या तयारीचा त्यांना खूप मोठा उपयोग होतो. तिसरी गोष्ट त्यातनं त्यांचं अर्थार्जन होतं आणि चौथी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना शिकवलं जातं त्यांना त्याचा चांगला फायदा होतो आणि त्यांची म्हणजे 8वी 9वी 10वी जी गळती आहे ती पण थांबवली जाते. अशा पद्धतीने हा त्रिवेणी प्रोग्राम आम्ही गेल्या वर्षीपासून मोठ्या प्रमाणावरती पुढे घेतलेला आहे आणि आता त्याचं चांगलं स्वरूप आणखी पुढे, आणि हा पूर्णपणे अर्न अँड लर्न स्कीमच्या अंडर हा प्रोग्राम राबवला जातो. ओंकार, पुढची स्लाइड्स घे. हा, आता आणखीन एक चांगला संकल्पना, मी जसं अर्न अँड लर्न बद्दल सांगत होतो, पूर्वी आम्ही विद्यार्थी दशेत असताना अर्न अँड लर्न मध्ये आम्ही बागकाम, वृद्ध सेवेचं काम किंवा मदतनीस म्हणून किंवा शिकवणी वगैरे या स्वरूपाची जास्त कामं आमच्या काळात आम्हाला, किंवा पेपर कटिंग वगैरे अशी कामं मिळायची.
आता मात्र काळानुरूप तुम्ही बघताय हे सगळे विद्यार्थी जरी खेड्यातून येत असले तरी मोबाईलचा किंवा इंटरनेट सारखा वापर खूप मोठ्या प्रमाणावरती त्यांच्यापर्यंत पोहोचलेला आहे. आणि त्यात आमच्याकडे इंजिनिअरिंगची जर सगळी मिळून डिप्लोमा डिग्रीची जर एकंदरीत स्ट्रेंथ बघितली तर 250-300 विद्यार्थी त्याच्यात असतात. तर आता हे बरेचसे विद्यार्थी कम्प्युटर सायन्स, मेकॅनिकल किंवा इव्हन कॉमर्स सायन्स, BCS वगैरे ह्या वर्गातले असले तर त्यांना आजकाल सोशल मीडिया वगैरे हे सगळ्या गोष्टी चांगल्या माहिती आहेत. तर आम्ही गेल्या वर्षी पहिल्यांदाच गर्जे मराठी नावाच्या संस्थेचं जे काही मागच्या वर्षी कन्व्हेन्शन झालं होतं त्याचा पूर्ण सोशल मीडिया सपोर्ट आम्ही भारतातनं विद्यार्थी सहाय्यक समितीने केला होता. आता जो आपला मागे पडद्यामागे आता ओंकार जो आमचा विद्यार्थीच आहे की जो गेल्या वर्षी चा इंजिनिअरिंग पासआउट आहे कॉम्प्युटर सायन्स मधला आणि आता माइंड मध्ये जॉब करतो. तो आमचं सगळं सोशल मीडिया समोर त्यांनीच तो प्रोजेक्ट लीड केलेला होता. आणि त्याच्या अंडर जवळपास 5-1 विद्यार्थी म्हणजे लिंक्डइन अकाउंट असेल, तुमचं फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, याच्या पोस्ट असतील, शॉर्ट व्हिडिओज असतील, ते एडिट करून टाकणं असेल, अशा स्वरूपाचं डिजिटल सपोर्टचं पूर्ण आता आम्ही जवळपास 3-4 म्हणजे त्याच्यानंतर आम्हाला BMMचं सुद्धा आम्ही आता पूर्ण जो सपोर्ट आहे तो भारतातनं विद्यार्थी सहाय्यक समिती करते. रिसेंटली आम्ही A2MM जे अनारबरचं मराठी मंडळ आहे त्यांचं वेबसाईट आमच्या मुलांनी तयार करून रिडेव्हलप करून दिलेली आहे. त्याचबरोबर त्यांच्या आणखीन काही जे इनिशिएटिव्ह आहेत त्यामध्ये त्याचे वेगवेगळे व्हिडिओज जे आहेत ते तयार करून एडिट करून देणं किंवा त्यांच्या रेग्युलर अपडेट्स देणं अशाही स्वरूपाचं काम आमचे विद्यार्थी हे करतात. सो आम्ही आता डिजिटल सपोर्ट अंडर अर्न अँड लर्न या स्वरूपात समितीतनं मोठ्या प्रमाणावरती आता जवळपास माझ्या समजुतीप्रमाणे 50-60 विद्यार्थी-विद्यार्थिनी या प्रोजेक्टच्या अंडर वेगवेगळ्या संस्थांच्यासाठी भारतात बसून अमेरिकेतल्या संस्थांसाठी काम करतात. सो हाही एक खूप महत्वाकांक्षी प्रोजेक्ट समिती आता पुढे राबवते. मला असं वाटतं की डॉक्टर साहेब मी तुमच्याकडे सोपवतो पुढचं. बर, थँक्यू. आता आपण समिती सध्या काय करते ह्याच्याविषयी आपण ऐकलं. तर आता आपण थोडंसं आमच्या आता सध्या एक्सपान्शन प्लॅन्स काय आहेत ह्याच्याकडे वळूया. सध्या परिस्थिती अशी आहे की समितीत जरी 700 विद्यार्थी असले तरी आम्ही आजच्या घटकेला साधारणपणे एक 20% विद्यार्थ्यांनाच ऍडमिशन देऊ शकतो. म्हणजे जर समजा सध्या आमच्या दरवर्षी 200-250 ऍडमिशन्स असतात तर त्याला जवळ 1000 ऍप्लिकंट्स असतात. ते 1000 शॉर्टलिस्टेड ऍप्लिकंट्स असतात. त्यापैकी फक्त आम्ही 20% लोकांनाच विद्यार्थ्यांना ऍडमिशन देऊ शकतो. म्हणून आम्ही 2 वर्षापूर्वी ठरवलं की आता आपण हॉस्टेल ची कॅपॅसिटी वाढवूया आणि उद्दिष्ट असं आहे की 1200 विद्यार्थी म्हणजे 550 ची कॅपॅसिटी आम्ही ऍड करतोय ऍज वी स्पीक. आणि ह्याच्यापैकी बहुतेक सगळीच कॅपॅसिटी अकॅडमिक इयर 24-25 मध्ये कंप्लीट होणार आहे. त्यातली जवळ 2/3 कॅपॅसिटी आता जुलै 2024चं जे अकॅडमिक इयर सुरुवात होते त्याला ऍडमिशन्सला सुरुवात पण केलेली आहे आम्ही. तर त्याच्याविषयी आपण थोडीशी चर्चा करूया आणि मग आपण पुढे जाऊया. स्लाइड. तर बेसिकली आम्ही नवीन जी कॅपॅसिटी ऍड करतो ती 80% कॅपॅसिटी ही गर्ल्स हॉस्टेलसाठी आहे. आणि याचं कारण म्हणजे की जेव्हा खेडेगावात ह्या मुलींचे पालक रादर त्यांना इथे शहरात पाठवतात तेव्हा त्यांना एक खूप महत्वाची गोष्ट असते की जी काही हॉस्टेल फॅसिलिटी आहे ती सेफ, सिक्युअर आणि अफोर्डेबल या तिन्ही गोष्टी हे बघत असतात. आणि समितीचं या बाबतीतलं नाव खूप चांगलं आहे. त्यामुळे आम्ही स्ट्रॅटेजिकली असं ठरवलं की मुलींसाठी आपण जास्त कॅपॅसिटी ऍड करू. कारण काय होतं की मुलांची सोय कुठेही होऊन जाते बरेच वेळा. मुलींना जर तिथे हॉस्टेलमध्ये ऍडमिशन नाही मिळाली तर बरेच वेळा त्यांचे शिक्षण त्यांचं बंद होऊ शकतं. हे जाणून आम्ही 80% कॅपॅसिटी ती मुलींसाठी ऍड करतोय. दुसरी गोष्ट की आतापर्यंतची सगळी हॉस्टेल्स आमची पुण्यात आहेत. एक आमच्या लक्षात आलं की आमचे बरेचसे ऍप्लिकंट्स विदर्भ, मराठवाड्याकडनं येतात. आता सगळ्यांनी उठून पुण्यात यायची काही आवश्यकता आहे का? आमच्या लक्षात आलं की नगर बिगर या ठिकाणी सुद्धा चांगली हॉस्टेल्स आहेत, चांगली कॉलेजेस आहेत. तिथे जर आपण हॉस्टेलची सोय केली तर ह्या विद्यार्थ्यांची सोय तिथे होऊ शकेल. म्हणून आम्ही जवळजवळ आता जे कॅपॅसिटी ऍडिशन आम्ही करतोय त्यातली 180 विद्यार्थ्यांची कॅपॅसिटी आम्ही नगरला करतोय. सो याचं एक शॉर्ट समरी आहे. पुण्यात एक 336 मुलींचं हॉस्टेल बांधतोय, त्याला जवळ 24 कोटीचा खर्च आहे. अहमदनगरचं 60 मुलींचं हॉस्टेल आहे.
आता ही जी वरची जी 2 हॉस्टेल्स आहेत पुणे आणि अहमदनगर मुलींची, ही मी म्हटलं तसं की जुलैमध्ये ऍडमिशन्सला आम्ही ऑन करणार आहोत. ऍडमिशन्सला ऑलरेडी सुरुवात पण झालेली आहे आणि मला सांगायला खूप आनंद होतो की ही मोठी प्रोजेक्ट समितीचं जे एक्झिक्युशन केपेबिलिटी आहे त्यांनी ठरलेल्या वेळेत विदिन बजेट ही दोन्ही प्रोजेक्ट बिल्डिंग कंप्लीट झाल्या आहे. पुढचं जे बॉईज हॉस्टेल आहे अहमदनगरचं ते आता डिसेंबर एंड पर्यंत कंप्लीट होईल आणि त्याला दुसऱ्या सत्रासाठी आम्ही मुलांची तिथे ऍडमिशन्स करू. सो एक शॉर्ट समरी आहे आणि हे तिन्ही प्रोजेक्ट समितीने एकत्र घेतले आणि जवळजवळ 40-45 कोटींचे तिन्ही प्रोजेक्ट्स आहेत आणि त्याला भरपूर समाजाचा सपोर्ट चांगला मिळाला. काही अमेरिकेतल्या लोकांनी त्याचा सपोर्ट छान मिळालेला आहे आणि काही संस्था काही इंडिव्हिज्युअल्स असं करून हे तिन्ही प्रोजेक्ट्स पुढे गेलेले आहेत. पण अजूनही थोडं बहुत फंडिंगचा शॉर्टफॉल आहे. तो सध्या आम्ही आमचं कॉर्पस वापरून ते करतोय. पण आपण पुढे बोलू की त्यालाही कोणाला जर इच्छा असेल तर त्यालाही फंडिंग ची गरज आहे. तर ही जी 3 हॉस्टेलचा स्नॅपशॉट आहे हे गेल्या 1 महिन्यापूर्वीचा फोटो आहे हा. म्हटलं तसं ही 2 मुलींची हॉस्टेल्स आणि 1 मुलांचं हॉस्टेल. सो प्रोजेक्ट्स तयार आहेत. तुम्ही तुमच्यापैकी कोणी पुण्याला जर आलात तर जरूर या. जरूर आमच्या हॉस्टेलला भेट द्या. आम्हाला सगळी हॉस्टेल्स दाखवायला आवडेल. तर आपण आता साधारणपणे समिती काय होती आणि त्यांचे प्लॅन्स काय होते, तर आता आपण वळूया की आपण समितीत कसं इन्व्हॉल्व्ह होऊ शकाल. तर पहिली गोष्ट म्हणजे जी तुकारामने सांगितलं की आमची पाल्य-पालक योजना किंवा मेंटर फॉर स्टुडंट्स. या विद्यार्थ्यांना त्याची आवश्यकता असते. पूर्वीच्या काळी आमचे पालक प्रायमरीली पुण्यातलेच असायचे. आता गिव्हन द टेक्नॉलॉजी, गिव्हन रीच, कुठनंही ही संकल्पना राबवणं शक्य आहे. इनफॅक्ट आता माझ्याकडे 1-2 मुलांना मी मेंटर करतो. त्या मुलांना मी जरी अमेरिकेत असलो तरी इथनं त्यांना मी सपोर्ट करू शकतो. सो हा एक पर्याय आपल्या सगळ्यांना उपलब्ध आहे. एका विद्यार्थ्याचा खर्च तुकाराम म्हणाल तसं ₹30,000 समितीला येतो, ₹30,000 विद्यार्थ्याकडनं घेतो. सो जे डोनर्स हे सपोर्ट करू शकतात त्यांना हे निश्चित हा एक पर्याय उपलब्ध आहे. दुसरी, आपल्याला समितीचं जे काम आहे ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे. आणि भारतात म्हणा किंवा अमेरिकेत सर ह्याच्यात आम्हाला कार्यकर्त्यांची खूप आवश्यकता आहे. आमचे जे पुण्यातले कार्यकर्ते असतात ते तिथे हँड्स ऑन समितीच्या ऑफिसमध्ये बसून बरेच काम करतात. इथल्या लोकांना ते कदाचित शक्य होणार नाही. म्हणून समितीचं जे काम इथे लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे ते पोहोचवायला जर मदत करू शकाल तर तशी कार्यकर्त्यांची आवश्यकता आहे. आणि शेवटी लास्ट बट नॉट लिस्ट इज द फायनान्शियल सपोर्ट पार्ट. मी म्हटलं तसं की नवीन हॉस्टेल कन्स्ट्रक्शन चालू आहे. त्यासाठी काही डोनर पॅकेजेस आहेत. त्याशी आपण पुढच्या स्लाइडमध्ये बोलूया. 1 मिनिट जरा मागच्या स्लाइडवर ओंकार. मागची स्लाइड. मी म्हटलं तसं पर स्टुडंट शॉर्टफॉल ₹30,000 आहे. तर ते कोणी सपोर्ट करू शकत असाल तर विल डेफिनेटली अप्रिशिएट इट. सगळ्या विद्यार्थ्यांना एक वेळेचा जेवणाचा खर्च म्हणजे 750 विद्यार्थ्यांतून आम्ही कॅल्क्युलेशन केलं ₹12,000. तोही जर कोणी सपोर्ट करू शकलं तर आय थिंक दॅट्स ऑल्सो अन ऑप्शन. आणि बरेच लोक करतात म्हणजे वाढदिवस किंवा काही स्पेशल इव्हेंट्स असतात ते सेलिब्रेट करायला बरेच लोक तेवढं फंडिंग देतात. प्रोजेक्ट त्रिवेणी हा आय थिंक अतिशय इंटरेस्टिंग प्रोजेक्ट आहे जो इथल्या इधर ॲट इंडिव्हिज्युअल लेवल किंवा मंडळांना सुद्धा हा प्रोजेक्ट सपोर्ट करता येईल. आणि जेणेकरून जसं म्हटलं ट्रिपल बेनिफिट आहे. आमच्या विद्यार्थ्यांना अर्न अँड लर्न खाली मिळतो, त्यांना शिकवण्याची त्यांना सवय होते, एक्सपिरियन्स होतो. आणि जी कॉर्पोरेशन शाळेतली मुलं आहेत आणि खरोखर आपल्या इकडे कॉर्पोरेशन शाळेची अवस्था एवढी वाईट आहे की तिथे शिक्षकच नाही आहेत पुरेसे. मग ही मुलं तो रोल खूप मोठा करू शकतात. जर त्यांना कोणाला सपोर्ट करायची इच्छा असेल तर प्रोजेक्ट त्रिवेणी हा एक ऑप्शन राहतो. आणि चौथा, एस्पेशली इथल्या संस्थांच्या दृष्टिकोनातून सोशल मीडिया सपोर्ट हा जो उपक्रम आहे तो चांगला टेक ऑफ होतोय. आणि आय थिंक इट्स अ विन विन सिच्युएशन. आमच्या विद्यार्थ्यांना काम मिळतं, काम करायची सवय मिळते आणि इथल्या संस्थांनाही त्यांची कामं जी काय सोशल मीडिया सपोर्टची कामं असतात ती करून जातात. सो हे 4-5 प्रकार आहेत ज्याप्रमाणे इथले लोक सपोर्ट करू शकतात. नेक्स्ट स्लाइड. मी मगाशी म्हटलं तसं आमची जी हॉस्टेल्सचं बांधकाम चालू आहे त्याच्यात आम्ही पॅकेजेस केलेली आहेत. फॉर एक्झाम्पल विद्यार्थ्यांच्या ज्या खोल्या आहेत, एका खोलीत 3 विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी असतात. त्याची सपोर्ट अमाऊंट $13,350 आहे. काही इक्विपमेंट्स आहेत, सोलार सिस्टम आहे, ओपन जिम आहे आणि त्याचे प्रत्येकाचे आम्ही व्हॅल्यूज दिलेले आहेत. मगाशी सुप्रियाताई जसं म्हणाल तसं एंटरप्रेन्योरशिप हा आमचा एक थ्रस्ट एरिया आहे. सो त्यासाठी मी एक एंटरप्रेन्योरशिप सेंटर नवीन हॉस्टेलच्या 5व्या मजल्यावर बांधतोय.
सो त्यातला जर कोणाला सपोर्ट करायची इच्छा असेल तर ते करता येईल. एक समितीचं जे हॉस्टेल मॅनेजमेंटचं काम आहे ते ऐकून महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे लोक एवढे प्रभावित झाले की त्यांनी ऑफर दिली होती की तुम्ही आमची हॉस्टेल्स चालवायला घ्या, कारण आमची हॉस्टेल्सना आम्हाला खूप प्रॉब्लेम्स येतात. पण आम्ही म्हटलं ते काही शक्य नाही, पण आमच्याकडे जो नो हाव आणि जो जनरेट झालेला आहे ओव्हर 65 इयर्स तो आम्ही इतर लोकांना उपलब्ध करू शकू. सो त्यासाठी एक हॉस्टेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट आमचे जे नवीन पुण्यातलं जे मुलींचं हॉस्टेल त्या टॉप फ्लोअरला आम्ही बांधतोय, सो त्यालाही कोणी सपोर्ट करू शकतात. आणि ह्या सगळ्या जे पॅकेज आहेत ते एकदम द्यायची आवश्यकता नाही. ओव्हर पिरियड ऑफ 3 इयर्स विथ MOU आपल्याला हे करता येईल. सो ह्या एक ऑप्शन्स आहेत उपलब्ध, मी तुमच्याकडे मांडतोय. पण डोनेशन ऑफ फायनान्शियल सपोर्ट ऑफ एनी अमाऊंट इज व्हेरी व्हेरी वेलकम. पुढची स्लाइड. आता इथले लोक तिथे फंड्स कसे पाठवू शकतात, याला एक 2-3 पर्याय आहेत. एक तर समितीकडे FCRA असल्यामुळे डायरेक्ट डोनेशन्स आर पॉसिबल. त्याची डिटेल्स दिलेली आहे तिथे. जर कोणाला इंटरेस्ट असला तर ती नंतर आम्ही शेअर करू शकतो. दुसरे 2 सोपे मार्ग आहेत इथल्या लोकांसाठी. बऱ्याच लोकांच्या कंपन्यातनं बेनिविटी नावाची संस्था इज ऍक्टिव्ह. बेनिविटी ही संस्था NGO साठी ती ज्यांना कोणा एम्प्लॉईजना कॉन्ट्रीब्युट करायचं त्यांची ते फंड्स गोळा करतं आणि ते त्या संस्थेला पाठवू शकतं. समिती इज रजिस्टर्ड विथ बेनिविटी. आणि याचा दुसरा फायदा कसा होतो की बऱ्याच एम्प्लॉयर्सचे मॅचिंग प्रोग्राम्स असतात, ते ऑटोमॅटिकली बेनिविटी ऍड करते आणि ती रक्कम पाठवून देते. आणि अर्थातच US मध्ये डोनेशन असल्यामुळे तिथले काही टॅक्स बेनिफिट्स अवेलेबल असतील तर ते मिळू शकतात. महाराष्ट्र फाउंडेशन म्हणा आणि ICA सुद्धा ह्या संस्थांवर आमचे टायअप्स आहेत. कोणाला जर इथल्या लोकल 501c3 ऑर्गनायझेशनच्या थ्रू जर डोनेशन द्यायचं असलं तर तेही आपल्याला रूट करता येतं, तीही शक्यता आहे. तर कोणाला ह्या संदर्भात माहिती पाहिजे असेल तर वी विल बी व्हेरी हॅपी टू प्रोव्हाइड दॅट. पुढची स्लाइड. आता आमचा एक वेगळा कार्यक्रम आहे विच आय थॉट वी शुड शेअर विथ यू, की इथे मुलांना सोशल वर्क किंवा इथल्या मुलांना इधर हायस्कूल मुलं किंवा कॉलेज गोईंग किड्स, तर समिती एक ऑप्शन उपलब्ध करून देऊ शकते की त्यांना उन्हाळ्याच्या सुट्टीत येऊन तिथे एक 3 दिवस 4 दिवस 8 दिवस 15 दिवस जो काही त्यांना वेळ उपलब्ध असेल त्याप्रमाणे जर त्यांना काम करायचं असेल, आमच्या विद्यार्थ्यांबरोबर काम करायचं असेल तर इट कॅन बिकम अ विन विन सिच्युएशन. तर आमच्या विद्यार्थ्यांना इथली मुलं नवीन स्किल्स शिकू शकतात, त्यांचे नवीन मित्रमैत्रिणी होऊ शकतात आणि त्यांना NGOज कशा चालतात इंडियात, चांगली NGO कशी चालते ह्याचा एक फर्स्ट हँड एक्सपिरियन्स मिळू शकतो. आणि त्यांचा डिपेंडिंग ऑन त्यांचा जो काही इंटरेस्ट असेल त्या इंटरेस्टने त्यांना इधर स्टुडंट फेसिंग रोल किंवा ऑफिस सपोर्ट रोल कॅन बी कस्टम डिझाईन. आणि ड्युरेशन इज ऑल्सो फ्लेक्सिबल. आणि अर्थातच एकदा त्यांनी सक्सेसफुली कंप्लीट केलं तर त्यांना सर्टिफिकेट पण आम्ही देऊ शकू. तर गेल्या वर्षी आमच्याकडे एक बेरियातली एक मुलगी आली होती, तर तिने समितीत काही वेळ घालवला आणि तिचा तो अनुभव इतका चांगला आहे. तर तिने आम्हाला एक छोटीशी एक व्हिडिओ क्लिप करून पाठवली. सो आय थॉट आय विल शेअर दॅट टुवर्ड्स द नाव. तर ओंकार, तिची सामियाची क्लिप शेअर करू शकतोस? आणि तिचं म्हणजे हा लेट अस स्पीक. Hi, I'm Samia, and last summer I had the wonderful opportunity of visiting Vidyarthi Samiti, where I was able to connect with a lot of the rural students who lived in their Pune campus and went to school in different schools in Pune. And I was able to give a lecture on dementia because simultaneously I was interning at a dementia care facility nearby. But specifically in Vidyarthi Samiti, I found the experience to be an amazing experience just because I was able to truly connect with a lot of the girls there. Even though they come from rural backgrounds, you would never think that we would connect so well. But we were able to talk about a lot of our aspirations, and even surface level things such as which movies we liked, songs we liked, and what food we liked. So if you were thinking about coming to India and going to Vidyarthi Samiti for anything, I think it would. आणि
म्हणजे याच्यातली गमतीची गोष्ट म्हणजे सामी आमच्या मुलींना म्हणजे तिचा कॉन्टॅक्ट अजूनही कंटिन्यूड आहे आणि ती त्यांना इंग्लिश शिकवते आणि ह्या मुली त्यांना मराठी शिकवतात. म्हणजे आता ती 1 वर्ष झालं तरी त्या मुलींशी तिचा कॉन्टॅक्ट अजूनही कंटिन्युइंग आहे आणि शी फाउंड दॅट एक्सपिरियन्स व्हेरी व्हेरी रिवॉर्डिंग. जर कोणाला जर इंटरेस्ट असला तर जरूर संपर्क करा. आय थिंक वी वुड लव्ह टू होस्ट स्टुडंट्स फ्रॉम हिअर फॉर इंटर्नशिप प्रोग्राम. सो दॅट ब्रिंग्स अस टू द एंड. आमचे कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत. मी अजूनही या भागात म्हणजे अमेरिकेत पुढचे 4-5 महिने तरी आहे. सो प्लीज रीच आउट, की अजून काही माहिती पाहिजे असेल तर डेफिनेटली रीच आउट टू अस. आम्ही काय करतोय आता, ह्या स्लाइड नंतर ओंकार एक गुगल फॉर्म ची लिंक टाकतोय. तर तो फॉर्म वापरून आपले कॉन्टॅक्ट डिटेल्स जर आपण दिली तर देन वी विल हॅव युअर कॉन्टॅक्ट आणि आपण संपर्कात राहू शकू. तुम्ही जेव्हा पुण्यात याल तेव्हा जरूर समितीसाठी 1-1.5 तास राखून ठेवा. वी वुड लव्ह टू होस्ट यू इन अवर हॉस्टेल. मुख्य म्हणजे तिथल्या विद्यार्थ्यांशी तुम्हाला फेस टू फेस भेटता येईल आणि दॅट्स अन व्हेरी इंटरेस्टिंग एक्सपिरियन्स. जे लोक येऊन गेलेत आणि अमेरिकेतले बरेच लोक गेल्या वर्षभरात व्हिजिट करून गेलेले आहेत आणि सो इट्स इट विल बी अ व्हेरी इंटरेस्टिंग एक्सपिरियन्स फॉर यू टू स्पेंड सम टाइम देअर. सो थँक्यू व्हेरी मच. आपण आता प्रेझेंटेशन संपलाय पण वी कॅन हॅव क्वेश्चन आन्सर्स. पण त्याआधी मला पुन्हा एकदा सचिन आणि सुचित्रा दोघांनाही मला आभार मानायचे दोघांचे, की फिलाडेल्फिया मराठी मंडळाने हा आम्हाला हे लोकांपर्यंत पोहोचायचं संधी दिली. सो थँक्यू सचिन आणि थँक्यू सुप्रिया. सो फ्लोर इज ओपन. ओंकारने आत्ताच लिंक टाकलेली आहे. सो प्लीज fill out your contact details. We would love to be in touch with you. Also, we are participating in BMM's जे अधिवेशन सॅन होजेला आहे तिथे समितीचा बूथ आहे. तर कोणाला जे कोणी येणार असतील तर जरूर त्या बूथला भेट द्या. आम्ही असू, मी असणारे, तुकाराम असतील. We would love to have chat up with you. Thank you very much. Yes. Yes, Sachin. सर्वप्रथम धन्यवाद. अतिशय प्रेरणादायी माहिती आहे आणि आय एम शुअर हे रेकॉर्डिंगचे बघतील किंवा आज जे आता उपस्थित आहेत त्यांना समितीबद्दल ही माहिती खूप उपयोगी पडेल. माझा प्रश्न असा आहे की जे डोनेशन पॅकेजेस आता सपोर्ट करण्यासाठी म्हणून तुम्ही सांगितलेत त्याच्या व्यतिरिक्त मला दोघांनी असे प्रश्न जे आज अटेंड करू शकले नाही आहेत पण त्यांनी मला प्रश्न असे विचारायला सांगितले होते की बाकीच्या म्हणजे पैसे तर लागतातच, पैसे लागणारच आहेत, पण त्याच्या व्यतिरिक्त हॉस्टेल म्हणजे राहायची व्यवस्था आली. राहायच्या व्यवस्थेसाठी म्हणून बाकीचं डोनेशन संस्था काही ऍक्सेप्ट करते का? म्हणजे आता फॉर एक्झाम्पल समजा कोणाची घरं आता समजा असतील आणि ती रिकामी करायची असतील तर घरातलं सामान, फर्निचर हे सगळं चांगलं आहे, समजा बेड आहे, कपाट आहे, तर असे काही लोकांचं जर द्यायचं असेल तर तसं काही समिती ऍक्सेप्ट करते का? चांगल्या कंडिशन मधलं जे वापरू शकतात असं. ते सिलेक्टिव्हली आम्ही बघू शकतो. फक्त कसं होतं की आमच्या हॉस्टेल मधलं फर्निचर वगैरे स्टँडर्डाइज केलेलं आहे फॉर ऑब्वियस रिझन्स. अच्छा. त्यामुळे अशा गोष्टी मी जरा या तुकाराम यू कॅन कम इन. हा मी सचिनजी, आम्ही खरं म्हणजे वर्षानुवर्ष लोकांनी जर काही अदर दॅन म्हणजे नुसतेच पैसे नाही तर वस्तुरूप देणगी सुद्धा स्वीकारतो. बऱ्याच वेळा आता ज्याची गरज आहे आमच्याकडे खरोखर विद्यार्थ्यांच्या निगडीत पुस्तकं आमच्याकडे 100% लायब्ररीसाठी घेतले जातात. काही वेळेस काही फर्निचर स्वरूपातल्या काही गोष्टी असतील त्या घेतल्या जातात. बऱ्याच वेळा काय होतं की त्या गोष्टी समितीला आता वापरणं शक्य नाही, तर मग आम्ही डोनरला सांगतो किंवा आम्हाला या स्वतः वापरणे नाहीत, पण जर जे आता आमच्या बरेचसे विद्यार्थी वेगवेगळ्या शाळांमध्ये शिक्षक आहेत, मुख्याध्यापक आहेत, तर मध्ये काही लोकांनी आम्हाला टीव्ही दिले होते. आता 4-5 टीव्ही आम्ही करणार काय, तर आम्ही त्या शाळांना दिले आणि त्यांना सांगून दिले. सो आम्ही हे ब्रिजचं काम करतो.
बऱ्याच वेळा काही वस्तू ज्या आमच्या उपयोगाच्या आहेत त्या आम्ही वापरतो, नसतील तर त्या योग्य ठिकाणी पोहोचवायची व्यवस्था करतो. धन्यवाद. मला मला मी गोविंद बोला. हा बोला ना सुचित्रा. गोविंद सर हा. तुमच्याकडे आपण नंतर येऊ, एक मिनिट परत. हा ओके. मकरंदजी, सचिनने सांगितल्याप्रमाणे खूप डिटेल छान प्रेझेंटेशन होतं आणि जी माहिती होती त्याच्यापेक्षा थोडी डिटेलमध्ये मिळाली, त्यामुळे थँक्यू. माझा क्वेश्चन होता अगेन डोनेशन पॅकेजच्या व्यतिरिक्त, जसं, आणि ऑफकोर्स आता मी वुमेन असल्यामुळे जरा गर्ल्सचा जास्त विचार करते, सॉरी फॉर दॅट. पण आपण या मुलींना गर्ल्स हॉस्टेलमध्ये आता तशा यंग मुली आहेत, रेग्युलर डॉक्टर्स व्हिजिट वगैरे सेटअप करतो का? आणि आता तसं काही नसेल तर आमची काही मदत होऊ शकेल का त्यामध्ये? म्हणजे मी आय बी पर्सनली इंटरेस्टेड की समजा तिथल्या काही डॉक्टर्सला भेटून सेटअप करायचं, किंवा इकडून काही जर डोनेशन पेड व्हिजिट सुद्धा मी इंटरेस्टेड असेल, म्हणजे त्यांच्यासाठी सेटअप करायला. तुकाराम डॉक्टर, हा मी सांगतो. ताई, आमच्याकडे रेग्युलर डॉक्टरची सुविधा, म्हणजे आमच्याकडे मेडिकल सेंटर प्रत्येक वसतिगृहामध्ये आहे, आणि एक लेडी डॉक्टर आणि एक जेंट डॉक्टर आमच्याकडे 24/7 365 डेज साठी उपलब्ध आहेत, जे की वर्षातनं 2 वेळा ह्या विद्यार्थ्यांची मेडिकल चेकअप केली जाते, ज्याच्यामध्ये त्यांच्या म्हणजे पर्टिक्युलरली मुलींच्या केसमध्ये हिमोग्लोबिन पासून तर ज्या काही गोष्टी किंवा अॅनिमिया सारख्या ज्या गोष्टी आहेत त्यासाठी इवन सप्लिमेंट्स फूडचा वापरही कधी कधी केला जातो. पण सांगायची गोष्ट, परत त्याच्याबरोबरच आमचे काही रोटरी क्लब बरोबर जे टायप आहेत, तर त्यांच्याकडनंही वर्षातनं अशी शिबिरं 1 किंवा 2 वेळा संस्थेच्या याच्यात केली जातात. तिसरं, आमच्या ह्या मेडिकल सेंटरसाठी तुम्ही म्हटल्याप्रमाणे कोणी जर खरोखरच मदत करू शकत असेल, म्हणजे सेवा म्हणून देणं शक्य आहे, ती सुद्धा नक्कीच स्वागतार्ह आहे. त्याचबरोबर तिथे लागणारी औषधं, जी काही छोटी प्राथमिक लागणारी उपकरणं ही सुद्धा तुम्हाला डोनेट करता येतात. म्हणजे तुम्हाला सांगायला हरकत नाही की आम्हाला आठवतं की आमच्याकडे UK मधनं कोणीतरी ह्या मेडिकल सेंटरच्या उभारणीसाठी सुद्धा आम्हाला डोनेशन दिली होती, आणि दरवर्षीच्या औषधाचा खर्चही पुढचे 5 वर्ष जो एकूण मेडिकलसाठी जो काही खर्च होतो तोही त्यांनी स्पॉन्सर केला होता. सो अशा पद्धतीने ताई तुम्हाला 100% या कामामध्ये सहभाग करता येऊ शकतो. तुमच्या कनेक्ट मधले जर कोणी डॉक्टर्स इंटरेस्टेड असतील, आमच्याकडे डोळ्यांचं म्हणजे डोळे तपासणीचं शिबिर होतं, दंत याचं शिबिर होतं, इव्हन ब्लड डोनेशन कॅम्प पण वर्षातून 2 वेळा समितीच्या याच्यात होतो. सो अशा पद्धतीने, आणि डॉक्टरांची सुविधा तर विद्यार्थी आणि विद्यार्थिनींच्या दोन्ही वसतिगृहांसाठी आमच्याकडे कायमस्वरूपी आहे. दॅट्स गुड. पण काही मॉनिटरी हेल्प लागली त्यासाठी तर प्लीज मला मकरंदजी, तर त्यांच्याकडे नंबर असेल माझा किंवा मी शेअर करेन, तर हा मी बघेन मग मला काय होतं, किंवा मी इथे माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये कॉन्टॅक्ट करू, सगळ्या त्यांना कॉन्टॅक्ट करून आम्ही काहीतरी, माझी इच्छा आहे म्हणजे तसं काहीतरी मदत करण्याची. हो, एक चांगला पार्ट ताई तुम्हाला आणखी शेअर करण्यासारखं आहे की काउन्सिलिंगची खूप अंशी ह्या मुलींना गरज पडते, कारण खेड्यातनं येतात, शहरातलं वातावरण, पहिल्या वर्षी साधारणतः आम्हाला असा हा अनुभव आहे. सो काही चांगले काउन्सिलर्स, 1-2 काही व्यक्ती इव्हन US मधनं सुद्धा आम्हाला कनेक्ट होत्या मागच्या वर्षी, की ज्या ह्या विद्यार्थिनींशी नियमितपणे संवाद करत होत्या त्यांच्या अडचणींच्या. अशाही पद्धतीने मी काही सुचवू शकाल की ज्याच्यामध्ये या काउन्सिलरची सुद्धा कारण शेवटी ही तरुणाई आहे, आणि त्या वयामध्ये अशा पद्धतीचं आउटिंग किंवा त्यांना बोलता यावं अशा पद्धतीची सुविधा समिती प्रकर्षानं करते. सो त्यातही तुम्हाला सहभाग नक्की घेता येऊ शकेल. चालेल. मी आमच्यातले प्रेसिडेंट सचिन त्यांच्याशी बोलून मी काहीतरी आयडिया शेअर करेन मग. आणि एक दुसरा आता सचिन आहे तिथे, गोविंदजी आहेत, आणि की हा जो सोशल मीडिया सपोर्ट जो विद्यार्थी करतात, सो तो सुद्धा तुम्हाला विचार करायला, म्हणजे PMM साठी किंवा विचार करायला हरकत नाही.
अन आर्बर मराठी मंडळाचे लोक दे आर क्वाईट प्लीज्ड विथ दॅट. आणि हा ओंकार स्वतः लीड करतो. आणि पोरं एंटरप्राइझिंग असतात, खूप छान काम करतात. आणि इथे जे आपल्याला काय फ्लायर्स वगैरे पाठवावे लागतात, दे कॅन कॉन्ट्रीब्युट टुवर्ड्स इट. चालेल, थँक्यू. या गोविंदजी, आपण बोलत हा होतात काही. या मला विचारायचं होतं की VSS इतर ऑर्गनायझेशन बरोबर कोलॅबोरेशन आहे का? उदाहरणार्थ मला विचारायचं होतं ते BJ मेडिकलच्या विद्यार्थ्यांनी जे सुरू केले लिफ्ट फॉर अपलिफ्टमेंट ऑर्गनायझेशन, ते स्टुडंट्सला ट्रेनिंग देतात आणि त्यांना मग नंतर ते नीट वगैरे एक्झामसाठी त्यांना ट्रेनिंग करतात आणि त्यांचे रिझल्ट फार एकदम टॉपला आहेत. परंतु ते ट्रायबल आणि रुरल एरियातल्या विद्यार्थ्यांना पुण्यात आणतात 10वी 11वी 12वीला ट्रेनिंग देऊन आणि पूर्ण कॉलेजच्या शिक्षणाची पण मदत करतात ते BJ मेडिकलला. पण ते फायनान्शियली मदत नाही करत, ते नुसते ट्रेनिंग आणि स्टडीज अँड अकॅडमिक्स याच्यासाठी मदत करतात. तर अशा ऑर्गनायझेशन बरोबर तुमचं काय कसा उपयोग करून घेता येईल, ती एक गोष्ट होती. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही तो त्रिवेणी प्रोग्राम विषयी बोललात, तर हा प्रोग्राम तुम्ही नगरमध्ये पण सुरू करणार आहेत का? या करू शकू, म्हणजे नो रिझन नाही, नॉट टू. कारण नेक्स्ट स्टेप ती असेलच आमची, त्रिवेणी नगरमध्ये पण सुरू करायची. कारण का तिथल्याही एरियामध्ये बऱ्याचशा लोकांना, मुलांना गरज असणारच आहे, स्कूल गोईंग स्टुडंट्सना किंवा कॉर्पोरेशनच्या शाळातल्या मुलांना, की कोणीतरी असं आपल्याला वेगळ्या पद्धतीने शिकून थोडंसं वेगळ्या पद्धतीने आपल्याला प्लॅटफॉर्मवर आणेल. त्यासाठी त्रिवेणीचा प्रोजेक्ट आम्ही पुण्यात सुरू करतोय आणि नगरलाही शक्यता आहेच त्याची. फक्त काय, नगर आता सुरुवात होते, एकदा हो थोडस स्टेबलाइज झालं की ऍडिशनल ऍक्टिव्हिटीज आपल्याला हो. घेता येतील. असं त्याला आहे. वेळ लागेल, पण नेक्स्ट इयर नक्की सुरू होऊ शकेल असं मला स्वतःला खात्री आहे त्याची, त्रिवेणीची. आणि सो तुम्ही जो पहिला प्रश्न विचारलात की ती जी संस्था आहे, स्पेसिफिक संस्था, म्हणजे बऱ्याच संस्थांवर, म्हणजे ज्या समविचारिक संस्था असतात त्यांच्यावर काम तर करतेच समिती, आणि अशा बऱ्याच आहेत. त्या स्पेसिफिक संस्थेबरोबर तुम्ही आपलं एकदा बोलणं झालं होतं, हो आणि समाव पण ते पुढे जाऊ शकलं नाही. एक इश्यू असा येतो, आय थिंक, की मेडिकलच्या ना हॉस्टेलची सोय, त्यांची सुविधा मेडिकल कॅम्पसमध्येच बरेच वेळा होते त्यांची. त्यामुळे तसं ते आय थिंक पुढे जाऊ शकले नाही. पण हा ऑप्शन आपल्याला कधी पुढे एक्सप्लोर करता येतो, म्हणजे करता येईल. कारण काय, हे एकट्याने काम होण्यासारखं नाहीच आहे. म्हणजे 4 संस्था एकत्र येऊन जर त्यांनी एकत्र मिळून काम केलं तर ते त्याचा इम्पॅक्ट निश्चितच वाढतो. आणि वी आर ऑल फॉर इट. आणि मला आवडेल की दे आसरा म्हणून जे फाउंडेशन आहे ते पण आपल्याला जॉईन करतंय, कारण मेंटॉरशिप जी लागते एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंटमध्ये मुलांना, तर ते दे आसरा तर्फे हँड होल्डिंग करून त्यांचे काही मेंटॉरशिपचे प्रोग्राम्स किंवा त्यांचे काही शिबिरं असतात किंवा काही सेशन्स असतात, ते आमच्या मुलांसाठी ओपन करून दिली जातात. पर्सिस्टंट कंपनीची ही आहे, सोशल आहे ग्रुप दे आसरा म्हणून, आणि अनेक जणांना त्याचा फायदा होतो आणि आमच्याबरोबर त्यांचा टायप झालेला आहे. ओके गुड, थँक्यू. थँक्यू. अजून कोणाला काही? आणि प्लीज त्या गुगल फॉर्मवर तुमचे कॉन्टॅक्ट डिटेल्स जरूर टाका. ओंकारने शेअर केलेली आहे लिंक, सो जेणेकरून वी विल बी एबल टू कीप इन टच. तर अजून कोणाचं काही नसेल तर आय थिंक मकरंद, फिलाडेल्फिया मराठी मंडळातर्फे तुम्हाला सुद्धा धन्यवाद की आम्हाला तुमच्याशी म्हणजे या संस्थेशी, तुम्ही तर घरचेच आहात पण या संस्थेशी सहभागी होण्याचं किंवा एक त्याला आपण असोसिएशन करण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद. जे आज मेंबर किंवा काही मंडळी उपस्थित राहू शकली नाहीत त्यांच्यापर्यंत हे रेकॉर्डिंग किंवा ही माहिती पोहोचवण्याचा आम्ही आमच्या परीने नक्कीच प्रयत्न करू. आणि तुमच्यापैकी काही लोकांना माहिती आहे की दत्त वडके काकांमुळे मी आणि मकरंदजी आम्ही या विषयावर बोलत होतोच ऑलरेडी, पण आज तो योग जुळून आला. सो येस, आणि थँक्यू. इंडियामध्ये शनिवारी रात्र असताना पण सगळ्यांनी वेळात वेळ काढून हे प्रेझेंटेशन दिलं त्याच्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद. मकरंद सरांनी सांगितलं की आम्ही कोणत्याही वेळेला येतो, असं असतं. नाही हो, नाही, एक आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं खरंच कौतुक करण्यासारखं आहे की आता फॉर एक्झाम्पल इकडनं जेव्हा व्हिजिटर्स येतात तेव्हा
बहुसंख्येने कार्यकर्ते येतात. म्हणजे त्यांचं काय हातचं काम ते बाजूला ठेवून, आणि हे कार्यकर्ते खरोखर इतके डेडिकेटेड आहेत की ह्या सगळ्यांचा, आता तुकारामचा स्वतःचा बिझनेस आहे, आम्ही आता आमच्यासारखे लोक रिटायर्ड आहेत, किंवा तुषारचा बिझनेस आहे, पण ते ओंकारचं स्वतःचं, पण ते सगळं सांभाळून समिती म्हटलं की ही मंडळी पुढे असतात. समितीचा कनेक्ट एवढा चांगला आहे की मंडळी खरंच पुढे असतात. आणि ते कसं मॅनेज करतात तुकाराम, तुषार आणि ओंकार, हे मला अजूनही पडलेलं मोठं कोड आहे की सगळ्या रिस्पॉन्सिबिलिटीज कशा मॅनेज करतात ते. पण आवड असली का सवड नाही मिळते. सर, ते ट्रेनिंगच आहे समितीचं ना. समितीत 3 वर्ष राहिल्यानंतर आपोआप टाइम तसंच मॅनेजमेंट. तयार होऊन बाहेर पडतं माणूस. Good. सुचित्रा माहित तुम्ही हात हे केला होता वरती, काही बोलायचं होतं तुम्हाला सुचित्रा? नाही. ओके. थँक्यू. तर सो अगेन थँक्यू व्हेरी मच. आणि मग आम्ही याचं रेकॉर्डिंगची लिंक पाठवतो सचिन तुमच्याकडे. आणि मग कोणाला शेअर करायची असेल तर यू कॅन डू दॅट. आम्हालाही पाठवा. येस. आणि सगळ्यांनाच म्हणजे आता अजून कोणाला पाहिजे असेल तर त्यांनी फक्त कॉन्टॅक्ट डिटेल्स असेल ते आम्ही पाठवतो ज्यांचे आहेत. सो थँक्यू व्हेरी मच. BMM ला भेटू, आणि लेट्स कीप इन टच. पुण्यात याल तेव्हा जरूर तुम्ही, दॅट्स अ मस्ट स्टॉप आय वुड से. सेंट्रली लोकेटेड आहे, त्यामुळे काही फार पुढे लांब नाही जावं लागत. फर्ग्युसन कॉलेज रोडवर आमचं मुलींचं एक हॉस्टेल आहे, तिथे समितीचं ऑफिस पण आहे. आणि नवीन जे हॉस्टेल होत आहे ते ह्याच्यापाशी आहे, शिवाजी हाऊसिंग मध्ये, त्याच परिसरात आहे. SB रोड. जस्ट ऑफ SB रोड. या, त्यामुळे अतिशय सेंट्रली लोकेटेड आहे सगळं. सो प्लीज डू कम. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच.